महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागात पेट्रोल डिझेलचा तुटवडा निर्माण झालाय आणि डिझेल उपलब्ध होत नसल्यानं शेतकऱ्यांची अडचण झाली। डिझेलच्या अभावी ट्रॅक्टरनं नांगरणी ही शक्य नाहीये, त्यामुळे शेतकऱ्यानं स्वतःलाच नांगराला जुंपल्याचं समोर आलंय। घ्या भाऊ, आली ना शेतकऱ्यावर पाडी। तुम्ही म्हणता पेट्रोल डिझेल कमी वापरा, ठीक आहे, आम्ही वापरतो, त्यात काही वांधा नाही आहे। पण त्या पेट्रोल पंपावर डिझेलच नाही आहे, पेट्रोलच नाही आहे, तर शेतकरी आपले वावर रोटावेटर कल्टिवेटर नागर काय न मारन। अरे ह्या शेतकऱ्याची अवस्था पहा, ह्या शेतकऱ्यानं खांद्यावर ओखर ठेवून ह्या पुरं वावर नांगरून राहिला, ओखरून राहिलाय। या महाराष्ट्रात या शेतकऱ्याचं असं खूप दुर्दैव आहे का या जगामध्ये काही बी संकट येऊ दे, पण पहिले या शेतकऱ्यालाच भोगावं लागन, या शेतकऱ्यालाच त्याचा सामना करावा लागेल। या महंगाईच्या सरकारमध्ये सर्वसामान्य माणूस आणि शेतकरी एवढा पिसत आहे का त्याचे खायचे वांदे होऊन गेले। अहो, ज्याच्याकडे 2-3 एकर शेती आहे त्यानं काय करावं? अरे 45 डिग्रीच्या तापमानमध्ये तो शेतकरी खांद्यावर ओखर ठेवून त्याचा वावर नांगरून राहिला, ओखरून राहिला। किती संकट झेलावं त्या शेतकऱ्याने, जो या पूर्ण जगासाठी, या पूर्ण भारतासाठी, या पूर्ण महाराष्ट्रासाठी अन्न पिकवतो, त्याचे या देशात, त्याच्या या जगात हे हाल आहे। ये देश है अलबेलों का, मतवाले यहाँ रहते हैं।